नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत बघा सायन्सचे, त्यापैकी 6वीच्या वर्गातील सायन्स आपण कंप्लीट करणार आहे. याच्यामध्ये जो 16 चॅप्टर आहेत, 16 चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता तुम्हाला जर यापैकी स्पेसिफिक चॅप्टर पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा पिन कमेंटसुद्धा चेक करू शकता. त्या ठिकाणी आपण चॅप्टर्स बनवलेले सेपरेट. उदाहरणार्थ टाईमलाईनसुद्धा आहे, म्हणजे समोर टाईम असेल आणि समोर चॅप्टरचं नाव असणार, तुम्ही टाईम क्लिक करून तो चॅप्टर पाहू शकता. आपण पूर्ण डिटेल न पाहता पुस्तकाप्रमाणे जे पुस्तकातले जे म्हणण्यापेक्षा जे चॅप्टर्स दिलेले आहेत किंवा धडे दिलेले आहेत त्यापैकी जे की पॉईंट आहेत किंवा महत्त्वाचे जे पार्ट आहेत तोच पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केला आहे. हे नोट्स आहेत, हे नोट्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर चॅप्टर्स पाहू आपण. तर पहिला चॅप्टर आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. दुसरा सजीव सृष्टी. त्यानंतर तिसरं आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. चौथं आहे आपत्ती व्यवस्थापन. पाचवं पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. सहावं आहे पदार्थ आपल्या आहारातील. त्यानंतर सातवं पोषण आणि आहार. आठवं आपली अस्थिसंस्था आहे आणि त्वचा. त्यानंतर 9वं आहे गती आणि गतीचे प्रकार. आता हे जे चॅप्टर आहेत याच्यातले डायरेक्ट राज्यसेवेमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेत. मी तुम्हाला ते ठिकाणी लिहिलं सुद्धा आहे की राज्यसेवेला कोणता क्वेश्चन विचारले, कोणत्या वर्षीसुद्धा विचारले. ओके. तर 10वा धडा आहे बल आणि बलाचे प्रकार. 11वा आहे कार्य आणि ऊर्जा. त्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता 12वा साधी यंत्रे. 13वा ध्वनी. नंतर 14वा प्रकाश आणि छायानिर्मिती. 15वी चुंबकाची गंमत. 16वे विश्वाचे अंतरंग. ओके. आता एक एक चॅप्टर पाहू आपण. सुरुवात करू. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. पाणी 71%, जमीन 29%. आता हवेमध्ये किती कंटेंट पाहू शकता. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, इतर वायू घटक 0.07%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. आता हे जोड्या लावायला विचारू शकतात. आपल्याला नायट्रोजन तर सर्वांना माहिती आहे, ऑक्सिजन सर्वांना माहिती आहे, पण इतर जे कंटेंट आहे आर्गॉन, इतर वायू घटक व कार्बन डायऑक्साईड हे माहीत नाही. तर हे एकदा रिव्हिजन करा, कारण जे विसरते तो पार्ट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा. त्यानंतर पुढं पाहू. तपंबरामध्ये एकूण वायूचे सुमारे 80% ते स्थित्यंतरामध्ये हेच प्रमाण 19% असते. ओके. नंतर दलंबर नंतर आयनंबर वायूचे प्रमाण कमी होत जाते. पुढं नायट्रोजन या ठिकाणी पाहू शकता सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. नंतर खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी डिऑक्सिनेटेड म्हणून याचा वापर केला जातो. तुम्ही पाहिलं असेल जे वेपर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन हा वायू सापडतो. अन्नातील रासायनिक अभिक्रिया टाळण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर ऑक्सिजनचा उपयोग बघा सजीवांना श्वसनासाठी रेस्पिरेशन म्हणतो, ज्वलनासाठी उपयोगी आहे. इंधन +O2+H. ओके. याचा वापर केला जातो. नंतर आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर पाहायला भेटतो. कार्बन डायऑक्साईड वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी वापर करतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापर केला जातो. फायर एक्झिक्युटर म्हणला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. त्याचे प्रकार आहेत कार्बन डायऑक्साईड आहे की CO2चा, त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. हेलियम बघा कमी तापमान मिळवण्यासाठी विनापंख्याच्या जे इंजिनावर ते चालण्यासाठी विमानामध्ये वापर केला जातो. निऑन हा जाहिरातीसाठी वापर केला जातो. रस्त्यावर दिव्यांचा वापर याच्यासाठी केला जातो. निऑन बघा रस्त्यावरचे दिवे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. क्रिप्टॉन फ्ल्युरोसेट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर होतो. आता हे तुम्हाला आपण जे कंटेंट पाहिले सुरुवातीला वायूचे, तर त्याचे वापर कोणत्या ठिकाणी केला जातो या ठिकाणी ती माहिती दिली. त्यानंतर पुढं इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते आहेत. NO2, CO2, CO, कार्बन मोनॉक्साईड मिळालं तर COला. नंतर सल्फर डायऑक्साईड आणि काजळी हे इंधन ज्वलनातून सोडलेले घटक आहेत. तर क्वेश्चन आला इंधन ज्वलनातून खालीपैकी कोणते घटक सोडले जातात. आता हे देतील आणि एखादा एक्स्ट्रा देतील आणि जर कोणता नाही यापैकी जर विचारला तर ते तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. ओझोनचा तर O3 म्हणला तर ओझोनला स्थितांबर थरामध्ये खालच्या भागात ओझोन म्हणजे O3 वायूचा थर आढळतो. सजीवांना जगण्यासाठी हा उपयोगी नाही. पण सूर्याची जी किरणे येतात अतिनील अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो आपण, तर ते अडवण्यासाठी ओझोन लेअर हा तो अडवतो. म्हणून जे पृथ्वीवर जे जीवसृष्टी किंवा डायव्हर्सिटी आपण म्हणतो त्यांचं संरक्षण सूर्यापासून ओझोन वायू हा करत असतो. आता O3चा नाश का होतो. तो वातावरणीय यंत्र आहेत बघा, रेफ्रिजरेटर म्हणतो आपण, यामध्ये वापरलं जाणार क्लोरोफ्लोरोकार्बन आहे CFC म्हणला तर, तसेच कार्बन टेट्राक्लोराईड CCl3 हे रासायनिक टेट्रा हे समजलं का 4 CCl4 म्हणला तर टेट्रा म्हणजे 4, तर कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे CCl4 हे रासायनिक वायू हवेत मिसळल्याने ओझोन थराचा नाश होतो. आता पुन्हा एकदा सांगतो ओझोन थराचा नाश का होतो. एक म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन
कार्बन टेट्राक्लोराईड CCl4 हे जर हवेत जे तुम्ही पाहिलं सर रेफ्रिजरेटरमधून हे वायू वर जातात आणि त्यानंतर ओझोनला हा डायरेक्ट नाश करतात, कारण यांचा जो कार्यकाळ हा जास्त आहे आणि ओझोन त्यासमोर राहू शकत नाही. त्यानंतर ओझोन इथलं की ओझोनचं महत्त्व सर्वात लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो. हा क्वेश्चन राज्यसभेला विचारला आहे की जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो. हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पाणी. आता ही रासायनिक अभिक्रिया माहिती 2H2 + O2 2 ट्वाईस H2O म्हणलं जातं. ही रासायनिक अभिक्रिया. हायड्रोजन वायूच्या हवेत ज्वलन झाल्यास तो हायड्रोजन वायूच्या हवेत ज्वलन झाल्यास O2शी संयोग पाहून पाण्याची निर्मिती होते. सगळं ही रिॲक्शन लक्षात घ्या मराठीपेक्षा. 2H2 + O2 आणि ट्वाईस H2O. ओके, एका विशिष्ट पातळीवर येऊन ते त्यांचा संयोग झाला तर ट्वाईस H2O म्हणजे पाणी तयार होतं. नंतर पृथ्वीवर उपलब्ध पाणी किती समुद्रात 97%, बर्फरूप भूगर्भातील पाणी 2.7% आणि पिण्यासाठी 0.3% एवढं पाणी शिल्लक आहे एकूण 100%च्या. सर्वात जास्त पाणी कुठे आहे 97% किती कशात आहे समुद्रामध्ये, आणि भूगर्भामध्ये 2.7% एवढं पाणी आहे. आणि भूपृष्ठावर तुम्ही पाहिलं असेल 0.3% एवढं पाणी पिण्यासाठी आपण वापरतो. जलचक्र समोर दिलं आहे. ओके, हे सर्वांना माहिती आहे. पुढची डेफिनेशन पाहू आता. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांना अवशेषे कुजण्याचे निर्माण होतं, याला काय म्हणतात कुथित मृदा म्हणलं जातं किंवा ह्युमस म्हणलं जातं. ओके, ह्युमसचा सर्वांना शब्द माहिती. जे वरचा लेअर आहे आपण म्हणतो जमिनीचा वरचा लेअर, ज्याच्यामध्ये वनस्पती व प्राण्यांचे अवशेष कुजतात आणि ते वनस्पतीसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात वाढीसाठी, तर ते त्याला ह्युमस म्हणलं जातं. त्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे मृदा कशी तयार होते, सॉईल कशी फॉर्म होते. आता हे सर्वांना माहिती आहे. ज्वालामुखीद्वारे बघा भूगर्भातून ज्वाला बाहेर आला, काही ज्वाला आतमध्ये शांत झाला, काही तर भूपृष्ठावर शांत झाला. तर बघा हे जे ज्वाला आलता ते शांत झाले, त्याचे खडक रूपांतर झाले, विविध खडक झाले, डोंगर सुद्धा निर्माण झाले. आता खडकाला मेन म्हणजे जो भूपृष्ठावर तो उघडा पडलेला भाग आहे, तर त्या ऊन वारा लागल्यानंतर ते खडकाचे तुकडे झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक कणामध्ये रूपांतर झाले आणि बारीक कणापासून ती मृदा झाली. आता मृदासाठी बघा या ठिकाणी सेंटेन्स खूप महत्त्वपूर्ण आहे वापरल्या ठिकाणी. परिपक्व मृदेचा म्हणजे 2.5 सेंटीमीटर तर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. म्हणजे परिपक्व एक कंप्लीट मृदा तयार होण्यासाठी 2.5 सेंटीमीटर बघा तुम्ही स्केलवर पाहू शकता. तेवढे स्केल म्हणजे मृदेचा थर तयार होण्यास जवळजवळ 1000 वर्ष लागतात. ओके, म्हणजे किती ऊन वारा पाऊस त्यावर झाल्यानंतर ती मृदा तयार होते तुम्हाला समजा. नंतर कथित मृदा, त्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमस सुद्धा म्हणतो. तर कथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. मृदेमध्ये हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कथित मृदा महत्त्वाची आहे. कथित म्हणजे ह्युमस. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरचा थरात कथित मृदेचे ओके इथं कथित आहे प्रमाण सुमारे 33 ते 50% प्रमाण असते. विचारतील की चांगल्या मृदेमध्ये सुपीक मृदेमध्ये कथित की ह्युमसचे प्रमाण किती टक्के असते. ओके, प्रमाण सुद्धा देऊ शकतात, आपल्या क्वेश्चन कशा प्रकारे सुद्धा विचारू शकतात. 33 ते 50%. त्यानंतर पेट्रोल डिझेल कसं तयार होतं, केरोसिन कसं तयार होतं किंवा डांबर हे कसं तयार होतं. तर बघा पृथ्वीच्या घडलेल्या उलथापालथीमुळे किंवा काही कारणास्तव बघा ज्वालामुखी आला किंवा भूकंप आले तर वरचा पृष्ठभाग हा जमिनीच्या आतमध्ये गाडला जातो. तर बघा असे अनेक अवशेष काय होतं भूपृष्ठाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याचे जीवाश्म इंधनामध्ये तयार होतं. ओके, प्रेशर म्हणा काही कारणास्तव त्यानंतर त्याचे कशामध्ये निर्माण होतं विविध जे जीवाश्म इंधन त्याच्यामध्ये जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल केरोसिन होय. ओके, याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. आता जमीन उपलब्ध 29% पिण्याचे पाणी, 0.3% ऑक्सिजन, 21%. ओके, त्यानंतर बघा 1875. आता हे की पॉईंट आहेत किंवा जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण घेतलेत. तर भारतीय उपखंडात हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्राची संख्या किती आहे 875 एवढी स्थापना इथं काय दिले भारतीय उपखंडात हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्राची संस्था आहे बघा 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ओके, नंतर हवामानाचे निरीक्षण, हवामानाच्या बदलाविषयी संशोधन, जागतिक तापमान वाढ याबद्दल त्या ठिकाणी नोंदणी केली जाते. ओके, 1875 लक्षात घ्या. या ठिकाणी हवामानशास्त्र संख्या नाही संस्था आहे या ठिकाणी. त्यानंतर दुसरा चॅप्टर खूप महत्त्वपूर्ण आहे सजीव सृष्टी म्हणलं आता. त्यानंतर बाळाचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होणे, नंतर वाढीसाठी उंची वजन ताकद यांची वाढ होणे यासाठी 8 ते 21 वर्ष लागतात प्रौढ होण्यासाठी कालावधी पॉईंटमध्ये घेतले या ठिकाणी. नंतर वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, CO2च्या मदतीने अन्न निर्मिती करतात, याला प्रकाश संश्लेषण म्हणतात किंवा फोटोसिंथेसिस म्हणलं जातं. नंतर रिॲक्शन लिहिलीस या ठिकाणी. ओके, 6H2O + 6CO2 नंतर ट्वाईस C6H12O6 म्हणलं जातं. याला काय म्हणलं जातं 6 त्याला आपण सुक्रोज फ्रुक्टोज म्हणतो. ओके,
ते रिॲक्शन अरेंजमेंट करा सांगितलं या ठिकाणी. प्लस टॉईस O2 वनस्पती रिलीज करतात. हे फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे, प्रकाश संश्लेषण म्हणतो वनस्पती करतात. नंतर बघा, प्राण्यात हरितद्रव्य नसल्यामुळे वनस्पतीमध्ये असते, मग त्याच्यामुळे प्राणी काय करतात, स्वतःचे अन्न तयार करू शकत नाही. क्लोरोफिल पिगमेंट म्हणतात त्याला. इथले की हिरव्या रंगाचे क्लोरोफिल पिगमेंट फक्त वनस्पतीमध्येच असतात, म्हणून वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात सूर्यप्रकाशामध्ये. सूर्यप्रकाश खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर O2 शरीरात घेणे व CO2 बाहेर सोडणे, या प्रक्रियेला श्वसन म्हणतात किंवा रेस्पिरेशन म्हणलं जातं. त्यानंतर प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियामधून निरुपयोगी किंवा टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. ते शरीराबाहेर टाकते, याच क्रियेला उत्सर्जन म्हणलं जातं. त्यानंतर उदाहरणार्थ बांबू, शेवगा या वनस्पतीच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ डिंक हा उत्सर्जनाचाच एक प्रकार आहे. त्यानंतर प्रजनन, रिप्रोडक्शन म्हणलं जातं. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात किंवा अंडी किंवा फुलांना जन्म देऊन नवीन सजीव निर्माण करतात, त्याला रिप्रोडक्शन म्हणलं जातं. टाईप ऑफ सेक्सुअल या ठिकाणी ह्युमन, ॲनिमल, अनसेक्सुअल प्लॅन्टमध्ये असतं. ओके, सेक्सुअल कोणत्या ह्युमन आणि ॲनिमलमध्ये होता, आणि अनसेक्सुअल हे प्लॅन्टमध्ये केलं जातं. ओके, ते आपण पार्ट सेपरेट पाहू त्याच्या संदर्भात की वनस्पतीमध्ये कशा प्रकारचं रिप्रोडक्शन केलं जातं. नंतर ठराविक आयुर्मान, तर कुत्र्या प्राण्याचे आयुर्मान किती, 12 ते 18 वर्ष. हे लक्षातच ठेवा, कारण हे विचारण्याची शक्यता आहे. जे आपण सरसेवा एक्झाम आहे याच्यामध्ये डायरेक्ट विचारला जातो. शामुगे याचं 50 वर्ष आयुर्मान आहे जास्तीत जास्त. दक्षिण अमेरिकेजवळ गॅलापस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष आहे. फ्लाय किरकोळ आयुर्मान येते 1 तास ते 24 तास याच्या दरम्यानच असते. आता पेशी रचना यावर क्वेश्चन विचारलेलाच आहे किंवा दरवर्षी क्वेश्चन विचारलाच जातो, त्याच्यामुळे हा पाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. सजीव लहान लहान घटकांनी बनलेला असतात, त्यांना पेशी म्हणलं जातं. अनेक लहान लहान पेशी असतात. जे आपण म्हणतो ना, जे स्किन आहे आपली, ती अनेक लहान लहान पेशीपासून बनलेली असते, त्याला काय म्हणतो आपण, पेशी. पुन्हा एकदा डेफिनेशन आहे का, सजीव लहान लहान घटकांनी बनलेले असतात, त्यांना पेशी म्हणतो आपण. सजीवांच्या शरीरातील क्रिया या सूक्ष्म पेशीच्या सहाय्याने पार पाडतात. एक पेशीय, बहुपेशीय म्हणून. उदाहरणार्थ एक पेशी अमिबा आहे, पॅरामेशियम आहे. बहुपेशीय म्हणजे मानव आहे, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप, हे काय बहुपेशीय, मल्टीसेल्युलर म्हणलं जातं त्याला. त्यानंतर भारतीय वनस्पती संरक्षण संस्था, हे खूप महत्त्वपूर्ण आहे, मागाशी चुकून म्हणलं होतं. भारतीय वनस्पती संरक्षण संस्था ही 1890 मध्ये संरक्षण करतात. नंतर भारतीय प्राणी संरक्षण संस्था 1916 याची स्थापन केली होती. त्यानंतर पुढं डास, माशी काय करतात, रोगाचा प्रसार होतो. अन्नाची नासाडी, झुरळ, उंदीर, घुशी करतात. रोग पसरवता कोण, उवा, बोचीड. त्यानंतर मृत्यू उद्भवतो विषारी पाल, कोळी, साप, विंचू, वाघ, सिंह. नंतर नासधूस करतात हत्ती. आता हे त्याच्यामध्ये दिलं होतं, आपण डायरेक्ट फक्त पॉईंट वाईज या ठिकाणी घेतले. नंतर खाज सुटते हात लावल्यावर, समजा खाज कुठली, शेंगा, अळूचे पाने. उग्रवास काय येतो, कणेरी, घाणेरीचा. विषारी वनस्पती कोणती, धोत्रा. नंतर पिण्याचे पाणी दूषित होते, कवक, शेवाळमुळं. हिंस्र प्राणी शिकार करून खातात, वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या. ओके, दुसरा चॅप्टर समजला. त्यानंतर पुढचा चॅप्टर तिसरा, सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. तर वनस्पतीची विविधता पाहू. वनस्पती पाण्याखाली असतात, काही तरंगतात, काही वाळवंटात वाढतात. नंतर वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, त्याला सोयीपशी म्हणलं जातं. नंतर उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली एक्झाम्पल येते या ठिकाणी. नंतर ज्या वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीचा आधार घेतात, त्यांना परपोषी म्हणलं जातं. ओके, पॅरासाइट म्हणलं जातं. उदाहरणार्थ बांडगुळ आणि अमरवेल. आता घटसर्पीसारखी वनस्पती कीटकभक्षी सुद्धा आहेत. आता या ठिकाणी चित्र दिले की वनस्पतीमध्ये कोणकोणते पार्ट असतात. त्यात मुळाचे वर्गीकरण, टाईप्स ऑफ रूट म्हणलं जातं. सोटमूळ, तंतुमय मूळ. आता सोटमूळमध्ये जास्वंद, वड आहे. तंतुमय मूळमध्ये कांदा आणि गवत हे पार्ट येतात. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, राज्यसेवा प्रिलिम 2018 क्वेश्चन विचारला आहे की कॅरोलस लिनेस याने या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले होते. ओके, हे लक्षात ठेवा, येण्याची शक्यता आहे. नंतर रोपटे सुमारे 1 ते 1.5 मीटर यापर्यंत वाढतात. नंतर आयुर्मान रोपट्याची किती, काही महिने ते 2 वर्षापर्यंत यांचा कालावधी आहे. त्यात जीवनचक्र, ज्या वनस्पतीचे जीवनचक्र 1 वर्षात पूर्ण होते त्या वनस्पतींना आपण 1 वर्ष किंवा वार्षिक वनस्पतीसुद्धा म्हणतो. ज्या वनस्पती 2 वर्षे जीवनकाल असतो त्यांना द्विवार्षिक म्हणतो, गाजर, बीट यासारखे. नंतर ज्या वनस्पती 2 वर्षापेक्षा जास्त दिवस जगतात किंवा फुले येतात त्यांना तर बहुवार्षिक म्हणलं जातं. उदाहरणार्थ आंबा, गुलमोहर, जास्वंद आणि कणेर हे त्याच्यामध्ये येतात. नंतर फुलाकडे कीटक व फुलपाखरे काय करतात, आकर्षित होतात. नंतर टाईप्स ऑफ फुलांचे प्रकार आहेत, सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. सपुष्प वनस्पतीत ज्या वनस्पती फुलं येतात, अपुष्प म्हणजे वनस्पतींना फुलं कधीच येत नाही. त्यानंतर खूप महत्त्वपूर्ण, जगात सर्व मोठे फुल कोणते आहे, इंडोनेशियात आहेत.
अर्नोडी म्हणून आहे. वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा 1 मीटरपर्यंत एवढा आहे. तर जगात सर्वात लहान फूल उल्फिया म्हणून आहे. या वनस्पतीचे व्यास आहे तो 0.5 mm एवढा लहान आहे. नंतर पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांना पृष्ठवर्गीय व अपृष्ठवर्गीय प्राणी असं म्हणतात. पृष्ठवर्गीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा असणारे साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू. अपृष्ठवर्गीय प्राणी गोगलगाय, झुरळ आणि गांडूळ. आता नंतर भूचर दिले, जलचर दिले, खेचर आणि उभयचर हे पण पाहू. भूचर म्हणजे जे जमिनीवर राहतात, उदाहरणार्थ घोडा, अस्वल. नंतर जलचर म्हणजे पाण्यात राहतात, उदाहरणार्थ मासा. खेचर म्हणजे हवेमध्ये संचार करणारे, उदाहरणार्थ घार, गडू, कावळा, फुलपाखरे. उभयचर म्हणजे पाण्यात व जमिनीवर सुद्धा राहतात, बेडूक, सिलेंडर आणि तोड म्हणून. ओके. त्यानंतर पुढचा चॅप्टर नंबर 4 आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणलं आता. जुलै 2014 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये माळीणगाव कोसळल्याने डोळ्यात देखील उदाहरण तुमच्यासमोर. नंतर नोव्हेंबर 2016 तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टी पावसाने अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. 1993 लातूर जिल्ह्यात किल्लारीचा भूकंप सर्वांना माहीत असेल. जुलै 2005 मुंबईत मुसळधार पावसामुळे खूप लोकांचे बळी गेले होते आणि तुम्हाला माहिती संपूर्ण मुंबई कित्येक म्हणजे पाण्याखाली होती. नंतर आपत्ती व्यवस्थापन, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणावर जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशांना आपत्ती म्हणतो आपण, डिझास्टर म्हणतो आपण. पुन्हा एकदा एका डेफिनेशन, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणावर जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होती त्यांना आपण काय म्हणतो, आपत्ती म्हणतो, डिझास्टर म्हणतो. आता ही डिझास्टर आहे किंवा आपत्ती येण्याची कारणे कोणकोणती आहेत हे पण पाहू आपण. भूकंप, रासायनिक वायू गळती, वादळ, काही मानवनिर्मित आहेत आणि काही नैसर्गिक आहेत. आता याच्यामध्ये पाहू शकता भूकंप नैसर्गिक आहे, रासायनिक वायू गळती आहे, वादळ, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट, इमारती कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा आणि इतर हे काय आहेत मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीचे महत्त्वपूर्ण कारणे आहेत. भूकंप बघा, भूगर्भात हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते, त्याला काय म्हणतो आपण, भूकंप म्हणतो. जमीन थरथरणे, हलणे, भेगा पडणे हे त्याचे. महापूर, अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढावते, त्याला महापूर म्हणतो आपण. वादळे, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणारे बदलांचे वेगाने वाहणारे वारे निर्माण होतात, त्याला वादळे असं म्हणतो. पुन्हा एकदा डेफिनेशन आहे का, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे असतात आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात, त्यांना काय म्हणतो आपण, वादळे म्हणतो आपण. वणवा बघा, जंगल किंवा कुरणे यांना नैसर्गिक कारणामुळे लागलेली आग, याला काय म्हणतो आपण, वणवा. त्यावर उपाययोजना कशा आहेत बघा. उपाययोजना म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह कसं करू शकतो, तर रेडिओ किंवा टी व्हीवर लक्ष ठेवणे, बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओ मोबाईलचा वापर करायला सांगितले, हवामान खात्याचे दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकणे, याद्वारे आपण करू शकतो. आणि इतर कारणंसुद्धा आहेत. त्यानंतर कुत्रा चावला, जखम KMNO4च्या पाण्याने धुवा, पोटॅशियम मॅग्नेटाइट म्हणलं आता, ते ह्याद्वारे तुम्ही धुवू शकता. नंतर कोरडे कापडावर जखम, पुन्हा एकदा कुत्रा चावल्यानंतर KMNO4 सोल्युशन लावा त्या ठिकाणी. नंतर कोरडे कापड जखमेवर लावा आणि डॉक्टरकडे जावा, अँटी रेबीज म्हणून जे इंजेक्शन आहे ते देतात ते. त्यानंतर पुढचा चॅप्टर 5 पदार्थ, सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म म्हणून. ओके, पॉईंट आहेत सर्व फक्त. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा दुसऱ्या अवस्थेत जाते त्या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर म्हणलं जातं. उदाहरणार्थ मेणाचे तुकडे उष्णता दिल्यानंतर लिक्विडमध्ये जातं, लिक्विडला थंड केल्यानंतर पुन्हा सॉलिड मेण तयार होतं. नंतर 19व्या शतकात जे बिलार्ड्स गीज या शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्ये मांडली, अवस्थांतर आणि कणावर कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात असं त्यांनी सांगितलं होतं. स्थायूपासून द्रव, द्रव्यापासून स्थायू तयार म्हणून या काय आहेत पदार्थाच्या अवस्था आहेत. तापमान त्या ठिकाणी पाहू शकता, तापमापीच्या आधारे मोजतात, थर्मोमीटर म्हणलं जातं. 0 डिग्री ते नंतर केल्विनचे प्रमाण, ओके, याच्यामध्ये मोजलं जातं. डिजिटल तापमापी, ओके, डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, त्याला टेम्परेचर इंडिकेटर म्हणलं जातं. उपयोग मर्क्युरी किंवा इतरसुद्धा आहेत. आता उकळते पाणी 100 डिग्रीला आहे. नंतर गोठणारे प्राणी 0 डिग्री. हवेत रात्रीच्या वेळी 15 डिग्री. नंतर हवा उन्हाळ्यात दुपारी 35 डिग्री. फ्रीजमधील तापमान 5 डिग्रीपर्यंत आणि शारीरिक तापमान सुमारे 37 डिग्री. हे लक्षात ठेवा फक्त, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर शुद्ध पाणी समुद्रातील उत्कलन 100 डिग्री तापमानाला होते, त्या पाण्यास उत्कलनांक म्हणलं जातं, मेल्टिंग पॉईंट म्हणलं जातं. ओके, शुद्ध पाणी समुद्रातील उत्कलन 100 डिग्रीला होतं, याला बॉइलिंग पॉईंट म्हणतात, सॉरी उत्कलन नाही. नंतर पाणी जे थंड झालं की तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते, या क्रियेला संगणन म्हणलं जातं, -100 डिग्रीला.
संगणक बघा या ठिकाणी समजण्यासाठी 0 ते 100, 100 पासून पुन्हा मायनस असं दिले. फ्रीजमध्ये हवेचे तापमान -8 डिग्री असते क्लोरोफ्लोरोकार्बन टेट्राक्लोराईडमुळं. कशामुळे कितीपर्यंत जातं? -8 डिग्रीपर्यंत जातं. आणि त्याचे कारण म्हणजे त्याच्यामध्ये कंटेन गॅस म्हणतो आपण टाकलेला असतो, त्याला क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड टाकलेलं असतं आणि त्याच्यामुळेच ओझोन थरला सुद्धा भेगा पडले जातात. बर्फाला उष्णता दिली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे काय होतं पुन्हा द्रवात रूपांतर होते, याला काय म्हणतो? विलयन म्हणतो आपण. आता त्यानंतर संप्लवन ही व्याख्या विचारलेली सुद्धा परीक्षेमध्ये. उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचे स्थायू रूपात खडे वितळत होत नाही, तर त्याचे थेट वायू रूपामध्ये रूपांतर होते, याला संप्लवन होते. तुम्ही जनरली पाहिलं तर सॉलिडला आपण उष्णता दिली की लिक्विडमध्ये होतं, लिक्विड नंतर काय होतं? सॉलिडमध्ये किंवा गॅसेसमध्ये रूपांतर होतं. पण काही असे पदार्थ आहे स्थायूला उष्णता दिली की, म्हणजे स्थायूला सॉलिडला जर उष्णता दिली की ते डायरेक्ट हवेमध्ये रूपांतर होते, त्याला संप्लवन म्हणलं जातं. उदाहरणार्थ आयोडीन झाले, कापूर झाले. धातू तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू म्हणतात. धातू खनिज रूपामध्ये भूगर्भामध्ये सापडतात. उष्णता वाहक बघा, धातूचे तुकडे एका ठिकाणी उष्णता दिली की तर काही वेळानंतर ते पूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजे धातूचे काय होते? उष्णतेचे वहन करतात. उष्णता वाहक आहे म्हणलं जातं. ओके. धातूंना चकाकी असते, धातूंना विशिष्ट रंग देखील असतो. त्यानंतर पुढचा चॅप्टर 6वा, पदार्थ आपल्या वापरातील. पदार्थ आणि वस्तू. त्याच्यात काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पाहू आपण. पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात, वस्तू पदार्थांनी बनलेले असतात. वस्तूंना विशिष्ट आकार असतो, त्यांना भागाची विशिष्ट रचनासुद्धा असते. कापड, लोखंड एक आहेत वस्तू आहेत. त्यानंतर नैसर्गिक पदार्थ. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हटलं जातं. त्याच्यामध्ये वर्गीकरण सुद्धा केले, जैविक आणि अजैविक घटक. आता अजैविक सर्वांना माहिती, हवा, पाणी आणि माती. जैविक घटक जे आपण जैविक घटक तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके. जैविक म्हणजे ज्या गोष्टींना जीव असतो किंवा अशा घटना जैविक म्हणलं जातं, आणि ज्यांना अजैविक घटक म्हणजे हवा, पाणी आणि माती यांना काय म्हणलं जातं आपण? अजैविक घटक, त्यांना जीव नसतो. नंतर उपलब्ध पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ म्हणलं जातं, आर्टिफिशियल म्हणलं जातं त्याला. नंतर रबराचे प्रकार नैसर्गिक व आर्टिफिशियल म्हणलं जातं किंवा कृत्रिम म्हणलं जातं. जे रबर झाडाच्या चिकापासून मिळते त्या चिकांना लॅटेक्स म्हणलं जातं. रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो. वल्कनायझेशन प्रक्रिया. रबर गंधकाबरोबर 3-4 तास तापवली जाते, त्या रबराला काय होते? कठीणपणा येतो. पुन्हा येत आहे का? वल्कनायझेशन प्रक्रिया. रबर गंधकाबरोबर 3-4 तास तापवली जाते, त्या रबराला कठीणपणा येतो. त्यात गंधक मिसळावे लागते. ज्या कामासाठी उपयोग आणायचे त्यानुसार गंधक टाकले जाते. उदाहरणार्थ खोड रबर करायचं काय, रबराची चिंडू तयार करायचं काय, रबराची खेळणी तयार करायची, त्यानुसार ते गंधक मिसळलं जातं. आणि जेवढं मिसळतं तेवढं कठीणपणा त्याला येतो, त्याला वल्कनायझेशन प्रक्रिया म्हणली जाते. नंतर चार्ल्स गुडियर म्हणला, यांनी याचा शोध लावला होता. त्याच्या हातातून रबर व गंध पेटत्या स्टोवर पडल्यामुळे त्याच्या लक्षात आले की यामुळे वल्कनायझेशनचा शोध लागला होता, म्हणजे एक रबर तयार झालं होतं. ओके. कागद निर्मिती. ओके. कसं? वृक्ष हे फक्त समजण्यासाठी दिले की वृक्ष त्यातून ओणके आणणे, त्यातून मशीनमध्ये कापणे आणि बारीक तयार करून त्यापासून कागद तयार करणे सेल्युलोजपासून. आता जे वृक्ष आहे याच्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण असतं. ओके, हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर पुढे 1955 भारतासाठी वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना नेपाळनगर मध्य प्रदेश येथे स्थापन केला. आपल्याला हे महत्त्वपूर्ण आहे. आता हे विचारणार नाही की कागद कसा निर्माण होतो, आपल्याला विचारते की भारतातील पहिला कारखाना कुठे तयार केला, कुठे स्थापन करण्यात आला आणि कधी करण्यात आला? 1955 हा स्थापन करण्यात आला होता. नंतर सोनगड, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरजवळ बल्लारपूर या ठिकाणी कागद कारखाना निर्माण केला. नंतर कृत्रिम धागे उपलब्ध, नायलॉन, डेक्रॉन, टेरिलिन, पॉलिस्टर, रेयॉन हे काय? आर्टिफिशियल धागे आहेत. नायलॉन बघा, याचा शोध न्यूयॉर्क, लंडन येथे लागला आहे. न्यूयॉर्कचा NY आणि लंडनचा LON या अक्षरावरूनच नायलॉन हे नाव दिलं आहे. नाहीतर नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी सुद्धा असतात. वापर वस्त्रनिर्मिती, मासेमारीसाठी जी जाळी किंवा दोरखंड यासाठी नायलॉनचा वापर केला जातो. त्यानंतर रेयॉन, प्लूस लाकडाचा वापर या ठिकाणी केला जातो. लाकडामध्ये सेल्युलोज असतं सर्वांना माहिती आहे, त्यापासून H2O2 मिसळतात विरघळल्याने, त्यापासून हे रेयॉन तयार केलं जातं. ओके, हे आपले रिॲक्शन विचारणार आहे. आपल्याला विचारते कुठं निर्माण केला, कसं निर्माण केला? तर कापूस व लाकडाचा लगदा यापासून ते तयार करतात, एवढं लक्षात ठेवा. नंतर या द्रावणाने किंवा या द्रावणाच्या यंत्राच्या सहाय्याने धागे मिळवतात. ओके, आर्टिफिशियल धागे ते आपण नाव पाहतो नायलॉन पाहतो आणि रेयॉन पाहतो आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर दिले की सूर्यकिरणासारखे चमकदार, या अर्थाने रेयॉनचा हा शब्द पडलेला आहे. त्यानंतर
डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन बघा हायड्रोकार्बनपासून बनवतात. खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन्स घटकांनी बहुवार्षिक शृंखला तयार करण्यासाठी होतो. असे द्रावण बारीक किंवा छिद्र असलेल्या चाळणीतून दाबतात. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्याच्या अखंड तंतू बनतात. याला डेक्रॉन आणि टेरिलिन आणि टेरिन सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतर पुढचा चॅप्टर 7 पोषण आणि आहार. पुढचा चॅप्टर 7वा पोषण आणि आहार. सजीवांना अन्न व पाणी घेऊन त्याची वाढ व इतर सर्व कामासाठी वापर होतो. या प्रक्रियेला पोषण असं म्हणतो आपण. आणि या कामासाठी उपयोगी पडणारे अन्न घटकांना पोषण द्रव्ये सुद्धा म्हणतो. आता याचे प्रकार आहेत पोषण द्रव्याचे: कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ. हे काय प्रकार आहेत पोषण द्रव्याचे. आता स्निग्ध पदार्थ म्हणजे काय? तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थापासून आपली ऊर्जेची गरज होते किंवा थोड्या प्रमाणात भागते. याला आपण काय म्हणतो? स्निग्ध पदार्थ. पुन्हा एकदा का तेल, तूप आणि लोणी या स्निग्ध पदार्थापासून आपली ऊर्जेची गरज भागते. त्यात खाल्लेल्या पदार्थाचे KCl म्हणलं जातं, किलो कॅलरीजमध्ये याच्यामध्ये मोजलं जातं. नंतर वाढत्या मुलामुलींना 2000 ते 2500 किलो कॅलरीची गरज डेली असते. त्यानंतर प्रोटीन्स किंवा प्रथिने म्हणलं जातं. वाढीसाठी शरीरात होणाऱ्या झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनचक्रासाठी आवश्यक आहे. सोर्स दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि अंडी हे काय हाय प्रोटीन्सचे सोर्स आहेत. पुन्हा एकदा का वाढीसाठी शरीरात होणाऱ्या झीज भरून काढण्यासाठी इतर जीवनचक्रासाठी आवश्यक घटक म्हणजे प्रोटीन्सबद्दल तुम्ही ऐकूनच असाल. याचे प्रमुख सोर्स म्हणजे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि अंडी. त्यानंतर खनिजे व जीवनसत्वे, मिनरल्स आणि विटॅमिन्स म्हणलं जातं. खनिजे बघा एपी शरीराच्या सर्व भागावर O2चे वहन करणे हे काय करतं? एपीचं काम आहे. याचे सोर्स कोणकोणते आहेत? मांस, पालक, सफरचंद आणि मनुके. आणि जर हे घेतले नाही तर कोणकोणते विकार उद्भवतात? ॲनिमिया, पंडुरोग यासारखे रोग उद्भवतात. त्यानंतर दुसरे खनिज बघा C2 म्हणलं जातं, कॅल्शियम आणि फॉस्फरस म्हणलं जातं. याचे उपयोग बघा दात, हाडे मजबूत करण्यासाठी केला जातो. याचे सोर्स दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस आहे. आता हे जर घेतलं नाही ते दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे, कमकुवतता येणे हे त्याचे कारण आहेत. नंतर I2 यावर आयोगाने क्वेश्चन विचारला आहे MPSCने. तर बघा याचा उपयोग वाढीसाठी, नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियांचे गतिमान करणे, ओके, याचा वापर केला जातो. नंतर सोर्स बघा मनुके, नंतर बीन्स, मासे, समुद्रात मिळणारे अन्नपदार्थ. जर नाही घेतलं तर गलगंड हा रोग उद्भवतो. त्यानंतर पुढचं जे खनिज आहे सोडियम व पोटॅशियम म्हणलं आता. याचा वापर बघा शरीरात पाण्याचे संतुलन राखणे, नंतर चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवण्यासाठी केला जातो. याचा हाय सोर्स बघा ह्या ठिकाणी मीठ, नंतर जीजे, नंतर पालेभाज्या, फळे, डाळी याचा सोर्स आहे. जर नाही घेतलं तर स्नायूंची अकर्षमता तयार होते. ओके, हा चार्ट खूप महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पुढचा आपण म्हणजे जीवनसत्वे, विटॅमिन्स किंवा व्हायटमिन म्हणलं जातं. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणकोणते? बी आणि सी. लघवी आणि घामावाटे शरीराबाहेर टाकली जातात. कोणते? बी आणि सी. नंतर पाण्यात न विरघळणारे जीवनसत्व कोणकोणते आहेत? तर मेदाच्या रूपात शरीरात साठवतं त्यांना A, D, E आणि K. अजीवनसत्व ड आणि E आणि K. आता जीवनसत्व व कार्य पाहू आपण. पहिलं जीवनसत्व A. याचे कार्य काय? डोळ्याचे रक्षण करणे, त्वचा, नंतर दात, हाडे आणि निरोगी राखणे हे त्याचं काम आहे. सोर्स बघा गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, नंतर रताळे, गडद पिवळी, नंतर फळे बघा आणि भाज्या हे काय त्याचे प्रमुख सोर्स आहेत. जर विटॅमिन A कमी पडलं तर रात आंधळेपणा, उजेडात पाहू न शकणारे, नंतर हाडं ती कोरडी पडतात, त्वचा आहे जी त्वचा कोरडी पडणे हे त्याचे काय आहेत? प्रमुख लक्षणं आहेत. नंतर B1 बघा चेतासंस्था व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत याचा वापर केला जातो. याचे सोर्स आहे B1चे दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवक, फळे आणि डाळी. याचा रोग बघा याच्यावर जर कमी पडला तर कोणकोणते रोग होतात? बेरी होता, नंतर स्नायूंचा अशक्तपणा किंवा अकार्यक्षमता सुद्धा येते. त्यानंतर B9 शरीराची वाढसाठी महत्त्वपूर्ण आहे. गडद हिरव्या भाज्या, पपई किंवा इतर घटक आहे त्याच्यामध्ये येतात. वाढ नीट न होणे, जर कमी पडलं तर अनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे हे रोग उद्भवू शकतात. व्हिटॅमिन C शरीराच्या ऊतीचे संरक्षण, नंतर हिरड्या, दात, त्वचा यासाठी आवश्यक आहे. कॅलोजन प्रथिन तयार करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन Cचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि याचे सोर्स बघा व्हिटॅमिन Cचे आवळा किंवा संत्रा, इतर लिंबूवर्गीय फळे, तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या हे सोर्स आहे. जर व्हिटॅमिन C कमी पडलं तर स्कर्वी होते, हिरड्यातून रक्तस्राव होतं, गलग्रांती सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे हे त्याची लक्षणे आहेत. त्यानंतर व्हिटॅमिन D दात व हाडे निरोगी राखण्यासाठी पुरेसा कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून घेणे यासाठी वापर होतो. याचा प्रमुख सोर्स बघा सूर्यप्रकाशामध्ये जाणे, दूध, मासे, नंतर अंडी, लोणी याच्या प्रमाणातून शरीरात घेणे व्हिटॅमिन Dची सुद्धा गरज भागू शकते. जर व्हिटॅमिन D कमी पडलं तर मुडदूस किंवा हाडे ठिसूळ होणे
हे रोग उद्भवू शकतात. व्हिटॅमिन ई पेशीमध्ये चयापचय क्रियेमध्ये सुरळीत राखण्यासाठी व्हिटॅमिन ईचा वापर केला जातो. तृणफूल, हिरव्या भाज्या, कोवळी पालवी हे त्याचे प्रमुख सोर्स आहेत आणि व्हिटॅमिन ईच्या टॅबलेटसुद्धा आहेत. तर बघा, स्नायूमध्ये कमकुवतता येणे, प्रजोत्पन्नामध्ये, नंतर त्वचा विकार हे सुद्धा उद्भवू शकतात जर कमी पडलं तर. व्हिटॅमिन क म्हणला तर किंवा के म्हणा, क नाही के लक्षात घ्या या ठिकाणी, सीला क म्हणलं जातं आणि केला के म्हणलं जातं. तर बघा, रक्त साकळण्यास मदत होते. याचे प्रमुख सोर्स हिरव्या पालेभाज्या, नंतर हिरवी कोबी, ओके, मोड आलेले कडधान्य ह्याचा सोर्स आहे प्रमुख व्हिटॅमिन केचा. इजा झाल्यास फार मोठ्या प्रमाणात रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो जर कमी पडलं तर. ओके, नंतर व्हिटॅमिनचा शोध आणि किंवा नाव कोण दिलं, नंतर कॅसिमियर फंक म्हणून यांनी त्याचं नाव दिलं होतं व्हिटॅमिन. त्यांनी स्कर्वी, पेलाग्रा, मूळदूस हे विविध जीवन स्वतःच्या अभावामुळे होत असल्याने त्यांनी मांडलं होतं. काय सांगितलं, याचा शोध कोण लावला व्हिटॅमिनचा, कॅसिमिर फंकनी लावला. त्याने असे रोग शोधले, स्कर्वी, पेलाग्रा, मूळदूस. ओके, यांनी सांगितले ह्या व्हिटॅमिन अभावामुळेच हे रोग तयार होतात. दुधाचे दह्यात रूपांतर होण्याच्या क्रियेला प्रोबायोटिक असं सुद्धा म्हणलं जातं. जे सूक्ष्मजीव असतात त्यांना प्रोबायोटिक म्हणलं जातं. फर्मेंटेशन म्हणलं जातं दह्यामध्ये रूपांतर होणं त्याला. आहार बघा, दिवसभर जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रित आहार म्हणतो आपण. सर्व पोषण तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहारांना संतुलित आहार सुद्धा म्हणलं जातं. दिवसभर स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, फळे, भाजीपाला, नंतर तृणधान्य, कडधान्य. वरील सर्व पोषणद्रव्याबरोबर शरीराला पाण्याची व सतत गरज असते. काय म्हटलं, वरील सर्व पोषणद्रव्य म्हणजे व्हिटॅमिन, मिनरल हे जे घटक आहे यांच्यासोबत शरीराला पाण्याची सुद्धा गरज भासते. त्यासाठी दूध, ताक, लिंबाचे रस, सरबत, फळाचे रस आणि भरपूर पाणीसुद्धा प्यावे. त्यानंतर कुपोषण हा पाठ पाहू आपण. शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषणद्रव्ये योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे, इथं काय म्हणले, न मिळणे, यातून कोणता रोग उद्भवतो, कुपोषण तयार होतं. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषणसुद्धा होते. त्यानंतर जंक फूड, चॉकलेट, बर्गर, पिझ्झा, चिप्स, शीतपेय, वडा, नंतर भजी हे ते चविष्ट लागतात. या पदार्थातून सर्व जीवनसत्व भेटत नाही, पण हे पदार्थ खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा येतो. अशा पदार्थातून आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळत नसल्याने त्यांना जंक फूड म्हणलं सुद्धा जातं. त्यानंतर पुढं लठ्ठपणा कसा टाळावा ह्या ठिकाणी हे करावे. संतुलित आहार घ्यावा, धान्य, भाजी, फळे, सालीसकट खावी, सायकलचा अधिक वापर करावा, मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळावे. काय करू नये, तर भूक नसताना खाऊ नये, जेवताना टी व्ही पाहू नये, छोट्या अंतरासाठी मोटार गाड्याचा वापर करू नये आणि पॅकेटबंद तयार पदार्थ टाळावे. त्यानंतर पुढचा पाठ म्हणजे भेसळ. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो, त्याला अन्नाची भेसळ म्हणलं जाते. डेफिनेशन आहे का, अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो, त्यास अन्नाची भेसळ म्हणलं जातं. आता अन्नपदार्थ व भेसळीचे पदार्थ कोणकोणते आहेत पहा. दुधामध्ये पाणी, युरिया व स्टार्च टाकलं जातं. लाल तिखट बघा, मिरचीमध्ये विटेची पूड, लाल भोपळ्याची पुकटी टाकली जाते. काळी मिरीमध्ये पपईचे बिया टाकले जातात. आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा, कागदाचा लगदासुद्धा टाकला जातो. नंतर तांदूळामध्ये बारीक पांढरे खडे टाकले जातात. शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या व खडे टाकले जातात. हे भेसळ आहेत. त्यानंतर पुढचा चॅप्टर 8वा, आपली अस्थि संस्था म्हणून. तर इंडियाचे बघा, इंडियाचे नाव, नंतर हृदय, फुफ्फुसे, आतडे, मेंदू. ओके, हे मराठीत नाव आहेत आपले किंवा इंडियामध्ये नाव म्हणलं तर. नंतर कधी कधी काही कारणास्तव हाताचे किंवा पायाचे हाडे मोडतात, यालाच आपण अस्थिभंग असे म्हणतो. हात पाय मोडल्यानंतर जी सूज येते त्याला एक्सरे किंवा क्षयकिरणद्वारे घेतली जातात. क्षयकिरण प्रतिमेचा शोध रॉन्टेजननी लावला होता. हा क्वेश्चन आयोगाने विचारला आहे की क्षयकिरणाचा शोध कोणी लावला, तर रॉन्टेजन यांनी लावला आहे. क्षयकिरणामुळे, एक्सरे म्हणलं तर क्षयकिरणाला, तर क्षयकिरणामुळे आपली हाडे नेमकी कोठे मोडली आहेत हे ते लगेच कळतं. पहिला पाठ कवटी. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून एक कवटी बनलेली असते. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. छातीमध्ये पिंजऱ्यासारखी ही रचना असते. चपट्या बरगाड्याचे 12 जोडे असतात. 25 हाडांची मिळून ती छातीचा पिंजरा तयार झालेला असतो. किती, चपट्या बरगाड्या मिळून 12 जोड असतात आणि 25 हाडांनी मिळून छातीचा पिंजरा तयार झालेला असतो. त्यानंतर पाठीचा कणा. कुलपासारखे आकडाचे हाडे एकमेकांना उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार झालेला असतो. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात. त्यात प्रत्येकाला एक मणका असतो. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चैत्यारुंजीचे संरक्षण करतो. त्यानंतर कान. 2 कानामध्ये 3 हाडे असतात. यापैकी कडी स्टिप म्हणलं जातं. हे कानाचे हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. ते तांदळाच्या दाणे एवढे पोकळसुद्धा असते.
नंतर खूप महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट केलं या ठिकाणी, सर्वात मजबूत सर्वात लांब हाड मानवाच्या शरीराच्या मांड्यामध्ये असतं, त्याला उनरिका सुद्धा म्हटलं जातं. नंतर सांधा बघा, चल सांधा, अचल सांधा, दोन प्रकारे. चल सांधा हाडाची हालचाल होते, उदाहरणार्थ हात पाय यातील हाडे. अचल सांधा हाडाची हालचाल होत नाही, कवटीची हाडे, खालचा जाबडा सोडून. नंतर शरीरातील बाह्य आवरणाला त्वचा म्हणलं जातं. त्वचेचे कार्य डी व्हिटॅमिन तयार करणे, शरीरातील घाम बाहेर टाकणे, त्वचा स्पर्शरहित म्हणून कामसुद्धा करते किंवा इतरसुद्धा त्याचे उपयोग आहेत. त्यानंतर मेलेनिन, तर बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीच्या मेलेनिनचे नावाचे एक रंगद्रव्यसुद्धा असतं. पुन्हा येते आहे का, मेलेनिन. बाह्य त्वचा असते ना शरीरामधील, तर ते पेशीच्या मेलनिन नावाचे एक रंगद्रव्य असतं ते. नंतर मेलनिन त्वचेच्या खाली विशिष्ट ग्रंथीत तयार होतात. मेलनिनमुळे किंवा प्रमाणानुसार त्वचेचा गोरेपणा व काळेपणा ठरवला जातो. मेलनिन त्वचेच्या आतील भागाला UV किरणापासून संरक्षण करते. आपल्या केसांचा रंगसुद्धा मेलनिनमुळेच ठरतो. काळे केस शुद्ध मेलनिनमुळे, भुरे पांढरे केस मेलनिनच्या गंधकामुळे, तांबडे केस मेलनिनमध्ये लोह असल्यामुळे हे डोक्याचे केस ठरले जातात. नंतर चॅप्टर नंबर 9, गती व गतीचे प्रकार. वस्तूची ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला काय म्हणतो, वस्तूची गती म्हणतो आपण. गतीचे दोन प्रकार आहेत, एक रेषीय गती, नंतर नेकरेषीय गती, वर्तुळाकार गती. आता एकरेषीय म्हणजे सरळ रेषेत जातात त्यांना आपण काय म्हणतो, एकरेषीय, चेंडू खाली सोडणे उंचावरून. नंतर नेकरेषीय, एका सरळ रेषेत जात नाही, झोपाळा, सर्कस हे म्हणतो आपण. नंतर सर्क म्हणलं तर वर्तुळाकार गती, वर्तुळाकार मार्गाने असताना गतीला वर्तुळाकार गतीसुद्धा आपण म्हणतो. पहिल्या पार्टीपैकी गतीमध्ये चाल, एका कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास काय म्हणतो, वस्तूची चाल म्हणतो, स्पीड म्हणतो आपण त्याला. तर चाल बघा, पार केलेले अंतर आणि अंतर पार करण्यास लागणारा वेळ. ओके, स्पीड डिस्टन्स आपण टाईमसुद्धा हे सूत्र आहे, किलोमीटर किंवा मीटरमध्ये यांचं अंतर मोजलं जातं. पुढचा पाठ चॅप्टर नंबर 10, बल आणि बलाचे प्रकार म्हणून. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही, वस्तूच्या हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते, त्याला का बलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ ताणलेली स्प्रिंग. बलाचे प्रकार आहेत यांत्रिक बल, गुरुत्वीय बल म्हणून. आता यांत्रिक बल पाहू आपण. अनेक कामं करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्राचा वापर केला जातो, यास यांत्रिक बल म्हणलं जातं. चालवण्यासाठी स्नायूचा वापर केला जातो, यांना स्वयंचलित यंत्रे म्हणलं जातं. या बलांना यांत्रिक बल सुद्धा म्हणतात. पुन्हा येत आहे का, यांत्रिक बल यंत्राचा वापर केला जातो याच्यामध्ये, आणि या चालवण्यासाठी स्नायूंचा वापर केला जातो, त्याला स्वयंचलित यंत्र सुद्धा म्हणतो. आणि या बलांना काय म्हणतो आपण, यांत्रिक बल. नंतर विद्युत पंप झाला, वॉशिंग मशीन, ट्रॅक्टर, हे काय झालेत, यांत्रिक बलावरच काम करतात. यंत्रामार्फत चालवल्या गेणाऱ्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतो. नंतर पुढचा पाठ म्हणजे गुरुत्वीय बल. पृथ्वी जे बल लावून वस्तू आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल म्हणतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स सुद्धा म्हणतो. गुरुत्वाकर्षण शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता 17व्या शतकात. पृथ्वीचे गुरुत्वीय बल नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने काम करते. पुढचा पाठ चुंबकीय बल. चुंबकाद्वारे लावल्या गेल्या बलाला चुंबकीय बल सुद्धा म्हणतो. यांत्रिक बल पाहिलं आपण, गुरुत्वीय बल पाहिलं, त्यानंतर चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजे चुंबकाद्वारे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतो. सुरुवातीला यांत्रिक बल काय निर्माण होतं, यंत्राद्वारे. गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या काय होतं, वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने काम करतात. चुंबकीय बल चुंबकामुळे आकर्षित केलेल्या बलाला काय म्हणतो आपण, चुंबकीय बल म्हणतो. त्यानंतर पुढचा बल म्हणजे घर्षण बल. कॅरम खेळताना घर्षण बल तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर स्थितिक विद्युत बल, केसातील फिरवलेल्या कांगवा निर्माण करतो, स्टॅटिक बल निर्माण करतो, त्याला आपण स्थितिक विद्युत बल म्हणतो, स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स. ओके. त्यानंतर घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थ विद्युत प्रवाह निर्माण होतो. अशा विद्युत प्रभावित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्या स्थितिक विद्युत बल सुद्धा म्हणतो. त्यानंतर चॅप्टर नंबर 11, कार्य आणि ऊर्जा. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते त्यास कार्य झाले असे सुद्धा म्हटलं जातं. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते, ती कॅलरीज या एकात मोजली जाते. दोन्ही हे एक ऊर्जेचे एक रूप आहे. उदाहरणार्थ मोठ्या आवाजामुळे घरातील काचेंचा तडा सुद्धा जातो. नंतर रासायनिक क्रियेमुळे मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा सुद्धा म्हणतात. सूर्य हा सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. ऊर्जेचे दोन प्रकार आहेत, पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत. आता पुढे पाहू. शतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करतो त्या ऊर्जा स्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो. या ऊर्जा स्रोताचा वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता. ही ऊर्जा स्रोत अक्षय आहेत, विविध स्वरूपात ते पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकतात. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, सागर लहरी ऊर्जा, अणुऊर्जा, हे काय आहेत, पारंपरिक अपारंपरिक सुद्धा म्हणलं जातं, जे संपत नाही, अखंड राहतात. ओके. नंतर या ऊर्जा स्रोत वापरामधून CO2 धूर व त्याचे विविध घटक निर्माण होत
नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. अशा ऊर्जा स्रोतांना आपण हरित ऊर्जा स्रोत सुद्धा म्हणतो. नंतर पुढचा चॅप्टर नंबर 12 साधी यंत्रे. आर्किमिडीज स्क्रूज यंत्राचा शोध ग्रीक वैज्ञानिक शास्त्रज्ञ आर्किमिडीज लावला. एवढंच लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. त्यानंतर चॅप्टर नंबर 13 ध्वनी. आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी सुद्धा म्हणलं जातं. ज्या वस्तूमध्ये ध्वनी निर्माण होतं तिला ध्वनी स्रोत सुद्धा म्हणलं जातं. ध्वनीनाद, नंतर आवाज निर्मिती, प्रसारण आणि त्याची परिणाम याबाबत विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. पुन्हा एकदा ऐका, ध्वनी. आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, ध्वनी, साऊंड म्हणलं जातं. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतं तिला ध्वनी स्रोत म्हणलं जातं. ध्वनीनाद झालं, घंटा झालं आपण म्हणतो. नंतर त्याची आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम याबद्दल जे अभ्यास केला जातो त्याला ध्वनीशास्त्र म्हणलं जातं. नंतर ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये म्हणलं जातं, डीबी म्हणलं जातं त्याला. नंतर ध्वनी स्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूने पसरते म्हणजे ध्वनीचे प्रसारण झाले असं आपण म्हणतो किंवा ध्वनी प्रसारण म्हणतो. निर्वात बघा, व्हॅक्यूम म्हणलं तर जिथे हवा नाही अशा संपूर्णपणे रिकामी असली जागा म्हणजे काय, निर्वात किंवा व्हॅक्यूम इंग्लिशमध्ये म्हणतात. नंतर ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणाऱ्या ध्वनी होय. त्यानंतर पुढं रॉबिन आणि कुडकार हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाच्या आवाज बरोबर ओळखतात व आपले भक्ष्य मिळवतात. कोणते, रॉबिन व वुडक्रॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज बरोबर ओळखतात व आपले भक्ष्य मिळवतात. याचे कारण म्हणजे श्रवणे इंद्रिय त्यांचे संवेदनक्षम सुद्धा असतात. ध्वनीचे प्रसारण स्थायू पदार्थ आणि वायूच्या माध्यमातून सुद्धा होते. त्यानंतर चॅप्टर नंबर 14 प्रकाश आणि छायानिर्मिती. ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात म्हणजे त्या स्वतः प्रकाशाचे स्रोत किंवा उगमस्थान आहेत त्यांना आपण काय म्हणतो, दीप्तिस्थान वस्तू आणि पदार्थ सुद्धा म्हणतो. या ठिकाणी दीप्तिमान म्हणलं तर वस्तू किंवा पदार्थ सुद्धा म्हणतो आपण त्यांना, दीप्तिमान वस्तू आणि दीप्तिमान पदार्थ. प्रकाशाच्या सरळ दिशेत प्रवासाला रेषीय संक्रमण म्हणतात. प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात याला प्रकाशाचे परावर्तन सुद्धा म्हणतात. नंतर सूर्यतबकडी म्हणलं, ओके, एखाद्या वस्तूची सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारी उपकरणे म्हणजे सूर्यतबकडी. ओके, पुन्हा एकदा ऐका, सूर्यतबकडी. एखाद्या वस्तूची सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ व दर्शवणारे उपकरण असतं त्याला सूर्यतबकडी सुद्धा म्हणतो. नंतर सर्वात मोठी सूर्यतबकडी जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतर पुढे की सी व्ही रमन यांनी सादर केलेल्या प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रमन परिणाम म्हणून किंवा रमन इफेक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 28 फेब्रुवारी 1928 यांनी शोध लावला म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय सायन्स डे किंवा नॅशनल सायन्स डे किंवा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. पुन्हा एकदा हा चॅप्टर पाहू आपण. प्रकाश व छायानिर्मिती. ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात त्यांना स्वतः प्रकाशाचे स्रोत किंवा उगमस्थान आहेत अशांना दीप्तिमान पदार्थ किंवा दीप्तिमान वस्तूसुद्धा म्हणलं जातं. प्रकाशाचे स्थळ दिशेत प्रवासाला रेषीय संक्रमण म्हणतात. त्यानंतर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरली जातात त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन म्हणलं जातं. नंतर सूर्यतबकडी. एखाद्या वस्तूचे सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपक्रम म्हणजे काय, सूर्यतबकडी. समजून घ्या, सूर्याच्या मदतीने जी वेळ दर्शवणारे एक उपकरण असतं त्याला सूर्यतबकडी म्हणलं जातं. सर्वात मोठी सूर्यतबकडी जंतर मंतर या ठिकाणी आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. सूर्य या संदर्भात बघा, सी व्ही रमन यांनी एक प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात एक संशोधन केलं होतं. त्यांना त्या संदर्भात नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलं होतं. त्याला रमन इफेक्ट म्हणून ओळखलं गेलं. 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी हा शोध लावला होता. त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर चॅप्टर नंबर 15 चुंबकाची गंमत म्हणून. चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटतात. ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादीपासून बनलेल्या सर्व वस्तू आकर्षली जातात अशा पदार्थांना चुंबक असं म्हणलं जातं. मॅग्नेटिक म्हणलं जातं. पदार्थ या गुणधर्माला चुंबकत्व सुद्धा म्हणलं, मॅग्नेटिझम म्हणलं जातं किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज सुद्धा म्हणलं जातं. मॅग्नेटाईट हा नैसर्गिक चुंबक आहे. मॅग्नेस ग्रीक देशात गाव आहे त्या मेंढपाळाकडून हा शोध लागला असं म्हणलं जातं. मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा रांगल्यास ती नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावतो. या खडकाला लोस्टोन असे सुद्धा म्हणलं जातं. यातून पुढे होकायंत्राची निर्मिती झाली. मायकल फॅरेडे, तुम्ही नाव ऐकून असाल, ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. यांनी चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले होते. नंतर मॅक्लिओ ड्रेनमध्ये बघा विद्युत चुंबकाचे आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्मामुळे उपयोग केला जातो. चुंबकाचा उपयोग नंतर हार्ड डिस्कमध्ये, व्हिडिओ CD यामध्ये केला जातो. नंतर ATM कार्ड आहेत, क्रेडिट कार्ड याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. नंतर शेवटचा चॅप्टर नंबर 16 विश्वाचे अंतरंग म्हणून. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात.
आपली सूर्यमालिका ज्या दीर्घिकेत आहे किंवा आकाशगंगेमध्ये आहे तिला आकाशगंगा म्हणलं आता किंवा मिल्की वे सुद्धा म्हणलं जातं. ओके, मिल्की वे तुम्ही ऐकून असाल. आकाशगंगेचे प्रकार आहेत, त्यापैकी आपण ज्या आकाशगंगेमध्ये त्याला मिल्की वे म्हणलं जातं. आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे लहान ग्रह तारे आहेत, तारकागुच्छ आहेत, तेजोमय वायूचे ढग आहेत, धुळीचे कण आहेत, मृत तारे आहेत, नवीन जन्माला आलेले तारे आहेत, अशा सर्व खगोलीय वस्तू म्हणलं जातं. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात. कसे? निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगाचे तारे काय आहेत आपल्याला आकाशामध्ये पाहायला भेटतात. स्वतःचे तेज बदलणारे तारे सुद्धा आकाशात पाहायत. ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 3500 ते 50,000 डिग्रीपर्यंत सुद्धा आहेत पृष्ठभागावरचं तापमान. त्यात बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे काय अंतर्ग्रह आहेत. आपल्या सूर्यमालिकेतले बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे काय अंतर्ग्रह आहेत. आणि बाह्यग्रह कोणते? गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे काय बाह्यग्रह आहेत. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6,000 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. सूर्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज समाविष्ट असू शकतात. काय म्हणले या ठिकाणी? सूर्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतात. सूर्याचा व्यास साधारण 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. आता ग्रहाचं नाव पाहू, उपग्रह आणि परिवहन काळ किती त्याचा पाहू. बुधाचा उपग्रह काहीच नाही आहे, याचा परिवहन काळ 58.65 दिवस आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणला आता. त्यानंतर शुक्र, याला सुद्धा उपग्रह नाहीत, 243 दिवस याला परिवहन काळ आहे. सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह सुद्धा म्हणून ओळखला जातो. किंवा पृथ्वीचं जुळी बहीण किंवा जुळा भाऊ सुद्धा या नावाने सुद्धा शुक्राला ओळखलं जातं. त्यानंतर पृथ्वी, याला एक उपग्रह आहे, चंद्र म्हणतो आपण, 24 तास परिवहन काळ आहे. सूर्यमालिकेतील तिसरा उपग्रह मानला जातो. त्यावर जीवसृष्टीसुद्धा आहे असं म्हणून ओळखलं जातं. नंतर मंगळाचे 2 आहेत, 24 तास आहेत. या ठिकाणी 24 तास 37 मिनिटे हा काय परिवहन कालावधी आहे. गुरु 64 दिवस आहे. गुरुचे 64 उपग्रह आहेत आणि 9 तास 56 मिनिटं हा काय परिवहन काळ आहे त्याचा. या ग्रहावर नेहमी वादळे असतात. नंतर शनी उपग्रह 33 आहेत, 10 तास 40 मिनिटे काय आहेत परिवहन काळ आहे आणि या शनीभोवती एक कडीसुद्धा आहे. युरेनसचे 27 उपग्रह आहेत, 17 तास 24 मिनिटं. नेपच्यूनचे 13 उपग्रह 16 तास आणि 11 मिनिटं काय परिवहन काळ आहे. सर्वात जास्त उपग्रह कोणते आपल्या सूर्यमालिकेतील कोणत्या ग्रहाला आहेत? गुरुला आहे, 64 उपग्रह आहेत. त्यानंतर धूमकेतू पाहू. सूर्यमालिकेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे जे काही सर्कल येतात किंवा शनितोल गोल येतात त्यांना धूमकेतू म्हणतो आपण. सूर्यमालिकेच्या बाहेरून येतं ते, लक्षात घ्या. नंतर धूमकेतू हे धूळ, बर्फ यापासून तयार झालेले असतात. सूर्यमालिकेचा एक घटकसुद्धा आहे. नंतर हॅलेनचा धूमकेतू तुम्ही ऐकून असाल, 1990-1986 मध्ये हा दिसला होता. त्याचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब, 2.5 किलोमीटर रुंद आढळून आला होता. पूर्ण करण्यास त्याला 76 वर्षे लागतात. त्यानंतर पुढचा ग्रेट फ्रेड व्हिपल म्हणून आहे. या खगोल निरीक्षकाने धूमकेतूच्या अंतर्भागाची रचना विविध घटकांनी बर्फाळ समूहाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले होते. 1950 पर्यंत त्यांनी धूमकेतू शोधून काढले होते. त्याच्या माहितीच्या आधारानुसार धूमकेतू डर्टी स्नोबॉल असे नामकरण दिले होते. धूमकेतूला काय दिलं होतं? डर्टी स्नोबॉल. उल्का बघा, कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडतो. असंच एक काय होतं, आकाशातून काही तारे बघा तुटून जमिनीवर येतात, काही मध्येच नष्ट होतात, तर काही जमिनीवरून आढळतात. ज्या ठिकाणी आढळतात त्याला उल्कापात झाला असं म्हणलं जातं. काही वेळेला पृथ्वीवर येताना वातावरणात जळतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अशी नावे सुद्धा आहेत. ओके, लोणार सरोवर हे त्याच्यातूनच निर्माण झाले. उल्का म्हणजे काय? एखादा ग्रह पदार्थ किंवा एखादा तारा बघा, ग्रह म्हणण्यापेक्षा एखादा तारा जो भूपृष्ठावर येतो किंवा पडताना येतो तो हवेतच जळतो, तर तुम्हाला उल्कापात पाहायला भेटतो किंवा उल्कासुद्धा म्हणला त्याला. ज्या ठिकाणी म्हणजे भूपृष्ठावर आढळतो त्याला उल्कापात झाला असं म्हणलं जातं. लोणार सरोवर त्याच्या जवळचं एक उदाहरण आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी ते सायन्सचा हा विषय कंप्लीट केला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण इयत्ता 7वीमध्ये सायन्सचा विषय 7वी, 8वी, 9वी, 10वी असे सर्व वर्गातील विषय आपण सायन्सचे करणार आहे किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं कंप्लीट करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज कशी वाटते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.